आता जी काही आपली खासदारांची संख्या आहे, या खासदारांच्या संख्येमध्ये मेजॉरिटी करता 273 खासदार लागतात. आता तेवढ्याच महिला या आपल्या लोकसभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचं हे पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे. आणि आपल्याला एक याची कल्पना आहे की देशाचं सर्वोच्च स्थान जे आहे ते देशाची संसद आहे, राज्याच्या विधानमंडळ आहेत. या संसदेत आणि विधानमंडळामध्ये ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या महिला येतील, त्यातनं महिला नेतृत्व तयार होईल. आज आपण बघा 33% आरक्षण आलं तरी तुम्ही माझं म्हणणं हे या ठिकाणी लक्षात ठेवा आणि टिपून ठेवा. पहिल्याच निवडणुकीमध्ये तुम्हाला 40% महिला या खासदार म्हणून पाहायला मिळतील. कारण जिथे आरक्षण नाही तिथनंही आमच्या महिला निवडून येतात, त्या निवडून येतील. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचं जे सभागृह आहे, या सभागृहाचं नेतृत्व हे ज्या क्षणी महिलांना मिळेल, मला असं वाटतं या देशामध्ये त्यानंतर महिलांच्या विकासाला, महिलांच्या नेतृत्वाला कोणी थांबवू शकणार नाही. आणि निश्चितपणे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याकरता जी काही आपली नारी शक्ती आपल्याला आवश्यक आहे, ती नारी शक्ती या रूपानं तिचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळेल आणि आपला विकसित भारत आपण पूर्ण करू शकू.